नमस्कार. महाबुलेटिनवर आपले स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडींमध्ये आळंदीतील इंद्रायणी नदीत 2 महिलांचे मृतदेह साडीने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दुसरीकडे खेड तालुक्यातील 2310 शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यांना सोयाबीन आणि भुईमूग पिकांच्या नुकसानीपोटी एकूण 1,14,46,000 रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याच्या तटबंदी दुरुस्ती कामात प्राचीन विरगळ मूर्ती आणि जमिनीखाली 12 फुटांवर एक भिंत आढळून आल्याने इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. पुरातत्व विभागाने या ठिकाणी सखोल उत्खनन करण्याची मागणी होत आहे. पर्यावरणाशी संबंधित बातम्यांमध्ये रोहकल येथील भामा नदीपात्रात अनधिकृत भराव आणि वृक्षतोड केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेकडून इंद्रायणी नदीत रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याबद्दल मोई ग्रामस्थ आज आंदोलन करत आहेत. खेडमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 5 कोटींच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या आहेत. अधिक बातम्यांसाठी महाबुलेटिन व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा.